श्री स्वामी समर्थ. घरात लक्ष्मी टिकत नाही, सतत अडचणी, वाद आणि अशांती वाढत आहे. कष्ट करूनही घरात बरकत नाही, तर कदाचित आपल्या दैनंदिन काही सवयी यासाठी कारणीभूत असू शकतात. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, घर हे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराची लक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री. पण न कळत काही अशा चुका घडत असतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, दारिद्र्य येते आणि सुख शांती दूर जाते. आज जाणून घेऊया अशा काही महत्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाने टाळल्या पाहिजे. सर्वात पहिली म्हणजे नकारात्मक बोलणे. अनेक वेळा आपण रागात, निराशेत म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, घरात पैसा टिकत नाही, काहीच नीट होत नाही. पण लक्षात ठेवा, शब्द हे फक्त शब्द नसतात, हे ऊर्जा निर्माण करतात. सतत नकारात्मक बोलणे घरातील वातावरणही तसंच बनतं. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे, नेहमी सकारात्मक बोला, स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही चांगलं होईल. हा विश्वास मनात ठेवा. जसं आपण बोलतो तसं वातावरण तयार होते. दुसरी मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान आणि अस्वच्छ स्वयंपाकघर. स्वयंपाकघरात माता लक्ष्मीपूर्ण देवी वास मानला जातो. उष्टी भांडी रात्रभर तशीच ठेवणे, गॅस ओटा घाण ठेवणे, अन्न वाया घालवणे किंवा अन्नाचा अपमान करणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. ज्या घरात अन्नाचा आदर केला जात नाही तिथे लक्ष्मी टिकत नाही असे शास्त्र सांगते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास उष्टी भांडी लगेच धुवा. अन्नाचा नेहमी सन्मान करा. तिसरी सवय म्हणजे संध्याकाळच्या वेळी झोपणे किंवा रडणे. सूर्यास्ताच्या वेळी ही अत्यंत पवित्र मानली जाते. ही वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते. यावेळी झोपणे, भांडणे, मोठ्याने रडणे किंवा घरात वाद निर्माण करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि दारिद्र्य वाढू शकते. संध्याकाळच्या वेळी घरात दिवा लावा, शुभम करोतु म्हणा, देवासमोर शांत बसा आणि घरात शांत वातावरण ठेवा. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे उंबरठ्यावर बसणे. घरात उंबरठा हे अत्यंत पवित्र मानले जाते. इथे बसून गप्पा मारणे, केस विंचरणे, जेवणे किंवा रडणे शुभ मानले जात नाही. उंबरठा हा घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवास असतो. तिथे अशुद्धता किंवा चुकीची सवय असल्यास ऊर्जा प्रवास थांबतो. उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवा. सकाळी पाणी शिंपडा, रांगोळी काढा आणि त्यांचा सन्मान करा. पाचवी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाचा अनादर. पैसा कुठेही टाकणे, नोटा वाकड्या तिकड्या ठेवणे, पर्समध्ये रद्दी, जुने बिल किंवा कचरा ठेवणे या गोष्टी खूप सामान्य वाटतात, पण त्यामुळे पैशाची बरकत कमी होते. पैसा म्हणजे माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणून पैशाचा सन्मान द्या. तुमची पर्स, तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. लक्षात ठेवा, समृद्धी फक्त कमाईने येत नाही तर सवयीनेही टिकते. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्यासाठी आपले विचार, शब्द आणि सवयी सुद्धा शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. हे छोटा बदल तुमच्या घरात मोठा फरक घडवू शकतात. सुख, शांती आणि धन यासाठी मोठा उपाय नाही, तर या छोट्या गोष्टी महत्वाच्या असतात. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी सखी मराठीला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.